तर नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो ना, गावाला पाऊस म्हणजे खूपच पाऊस आहे आणि सध्या पावसाचा पण 2 दिवस कोकणाला 2-3 दिवसासाठी रेड अलर्ट दिला आहे. आणि पाऊस बघाल ना तर एकदम डेंजरस पाऊस आहे, आता कंटिन्यू चालूच आहे. तर आपलं थोडं प्लॅन आहे खेकड्यांना जायचा, कारण आपल्याला मुंबईला न्यायला खेकडी पाहिजेत. आपण खेकड्यांना आधी गेलो होतो, पण ती खेकडी कशी माहिती एकमेकाला चावून ना मरून गेली. तर आपण आता डबल जाणार आहोत, कुठेतरी छोट्याशा होलाला जाऊयात. तर तुम्हाला गांडूल वगैरे दाखवतो आपण, कसे गांडूल कुठे भेटतात आणि कसे काढायचे. तर पुढे कंटिन्यू बघाच. तर मित्रांनो नाही बघा, हे आपण गांडूल शोधतोय, घे ना. तर हे बघू शकता मित्रांनो, बघा तर दाखव गांडूल आहे बघा, हा गांडूल आहे. तर आपण गांडूल जमा करून घेऊयात. आणि गांडूल आहेत ना मित्रांनो, हे जे गांडूल शक्यतो आहे बघा इथे पण आहे. तर हा एकदम मऊ जे माती असेल ना एकदम भुरभुरीत तिथेच असतात. हवे इथे पण आहे, पानाच्या इथे, प्लॅस्टिकच्या इथे. कोकणातल्या लोकांनी बघितली तर म्हणतील आमको मालूम तर दाखव किती आणखी भेटले. हे बघा एवढे भेटलेत. तर आपण जास्त नाही करणार आहोत. तर हवे इथे आहे, इथे पण आहे बघ, पुढंच मार हवा अजून आहे. तो तिथे पण आहे, तिथे पण आहे, इथे पण आहे. तोडून तोडून मारतात. घे चालेल, हवे इथे काय. तर हे असे आपण गांडूल घेऊयात. आणि बघू शकता आजूबाजूचा परिसर. पाऊस म्हणजे खूपच उठला आहे, तो काय नॉनस्टॉप ब्रेकच नाही घेत आहे पाऊस. आणि इकडं असं गाव आहे, आपण इकडे खाली आलो आहोत गांडूल शोधायला. तर अनिकेत आणि दादूला आपण गांडूल काढायला लावलं आहे. तर आपण गांडूल काढून घेऊया. दादू तर तिथं आहे, तिथं कॉर्नरला गेलं आहे. तर पहिला सर्व आपलं गांडूल वगैरे काढून घेतो, तुम्हाला गरे वगैरे कसे करायचे ते पुढे दाखवतोच मी मित्रांनो. तर पुढे कंटिन्यू. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा इथं उपली लागले आहेत अंगणामध्ये. हे बघा कंटिन्यू आहे ना, 4 दिवस पाऊस आहे. आणि बघू शकता इकडे पूर्ण उपली लागले आहेत अंगणाला. हा गुरांचा गोठा इथे. तर हे बघू शकता, बघा हे अशी बांधलेली आहे. तर बघा ह्या काठीला ना आता ही एक बांधायची, ती कशी दाखवतो. तर बघा ह्याच्या आतमध्ये भरायची आणि मग नंतर ते आवळून घ्यायची आणि पुढं जोरात दाबून घ्यायची, नाहीतर खेकडं एखादा मोठं वगैरे असेल ना मित्रांनो तर ते खेचून वगैरे घेऊन जाईल. अशी जाम बांधून घ्यायची. तो रील घेतला का रे, अशी बांधायची. मित्रांनो बघा इकडं पाणी वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा पाणी किती तुंबलं पूर्ण शेतामध्ये. आणि आमच्या इथे बारक्याबाचं घर आहे, तो कमीत कमी आता त्याचं वय आहे ना 100च्या वरती आहे. आणि तो घरामध्ये एकटाच राहतो. हे बघू शकता इथे पाणी. आता भात वगैरे पण पसवायला हे तयार झाले. ती आता 15-20 दिवसामध्ये पसवतील ही. इकडं बघू शकता लांब शेतीने आता घराजवळच आहे, कारण डुकरं वगैरे भातांची खूप वाट लावतात, त्याच्यामुळे शेती बहुतेक जणांतर सोडलेलीच आहे. आता घराजवळूनच करतात शेती वगैरे. ही नदीकडे अशी वाट गेले, त्या वाटेने आपल्याला सरळ जायचं आहे. तर मित्रांनो आता थोडा पाऊस कमी आला आहे, हे बघू शकता इकडे. आणि आपली पोरं आहेत. तर असं आपल्याला जायचं आहे नदीवर. पाणी तर तुम्हाला दाखवीन आता किती आहे. चला तर पुढे. तर मित्रांनो हे खाली नदीकडे गेले आता वाट. पाणी बघू शकताय बघा, पूर्ण पाणी आहे ना वरतून नदी बिदीचं सर्व डोंगरातनं वगैरे येणारं पाणी पूर्ण वाटेला भेटते. आता या नदीला जाऊन भेटणं खाली पूर्ण वाटेला पाणी आहे. तर हे सर्व आता हे आहे ना आपल्याला नदीवर जायचं आहे. आणि हे सर्व आपले पार्टनर आहेत. आणि इकडं खाली अशी नदी आहे मोठी, त्या मोठ्या नदीला पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे आपलं तिकडे नाही जायचं आहे. तर आपल्याला छोट्या ओढ्याला जायचं आहे. तर आपण तिकडे जाऊयात. आता तुम्हाला डायरेक्ट ओढ्याला गेल्यावरच दाखवतो मी. वाट आहे, वाटण सरळ जायचं आहे. तर मित्रांनो हे खुबे आहेत, हे बघू शकता. हे पण खायला खूप टेस्टी लागतात. हे बघा पूर्ण, हे बघा हे असं उतरावं लागतं आहे. वाटच कुठं गेली हे काय माहीत नाही. तर इथून खाली आता उतरायचं आहे मारावड्या. तर मित्रांनो खाली पाणी बघू शकते बघा, नदीला काय पाणी आलं आहे.
बेकार असं पाणी आहे. तर आपल्या तिकडं खाली जायचंच नाही आहे. तर इकडून आपण आता सुरुवात करूयात वरती. इकडे पाणी कमी, इकडे वरती जाऊया आपण. इकडून आता सुरुवात करूया. तर मित्रांनो इथं ना गरी लावले आपण आणि पाणी आहे गडूल. बघूया आता खेकडे येत आहे का. पाणी पूर्ण गडूल आहे आणि गडूल पाण्याला खेकडे आलं ना तर कळत नाही. फक्त गरीला ना असं खेचून ओढतं आतमध्ये, असं बिलामध्ये नेण्यासारखं. तर मग समजायचं खेकडं आलं आणि मग अलगद अलगद वर उचलायचं. तर तुम्हाला आता खेकडं आलं की दाखवतोच पुढे. तर मित्रांनो बघू शकता बघा, अजून एक आलं आहे. बेट आहेत खेकडी. बघूया किती बेट आहेत ते पुढे दाखवीनच मी तुम्हाला. बघा मित्रांनो, मित्रांनो बघू शकता बघा, अजून एक आलं मोठं मित्र. त्याला पण पकडून घेऊया. हे बघा, एक नंबर साईज आहे. तर आपण पाहू शकता, हे बघा आपल्याला झाडे झुडपांमधून खेकडे पकडण्यासाठी यावे लागते. म्हणजे जाळ्यांमधून वाकून वाकून असं यावं लागतं. मित्रांनो पाणी बघू शकता कड्याचं. डेंजर असं पाणी आहे. तर मित्रांनो बघू शकता बघा खेकडा आलाय. इथे इथे येत खाली कड्या बघा केवढ्या मोठ्या आहेत. कड्या आपण यांना खाजून असं बरोबर आलो. पाणी वगैरे पण जास्त आहे तर तुम्हाला व्यवस्थित आवाज वगैरे पण येणार नाही. तर हा कड्या आपण ना खाजून असं वर करणार आहोत. मी पुढे दाखवीनच तुम्हाला किती खेकडे भेटतात आणि कशी पकडायची. ते पुढे कंटिन्यूच राहा तुम्ही. बघा आईच लागला आता घरीला. अयो ए आईर लागला. ए आईर लागला, आईर. तर मित्रांनो आपण आता इथून वरती जाऊयात. आणि आपल्याला ना आयर लागला होता पण तो छोटा होता. त्याला इल देखील बोलतात इंग्लिशमध्ये आणि आपल्याकडे त्याला आयर बोलतात. पाणी कसं भरपूर आहे ना त्याच्यामुळं कुठे लावायला जागा नाही असं भेटत आहे चांगली ठिकाण. पाण्यातनं तुम्हाला आवाज वगैरे पण व्यवस्थित येत नसेल तर असं लावत लावत आता वर जाऊया आपण. इकडे बघू शकता बघा पाणी आहे खाली. तर मित्रांनो इथं पण गरीला खेकडा आला आहे. हा तसं मोठंच आहे. त्याला पण पकडून घेऊयात. दाखव. बघू शकता बघा लय टाइमपास करत होता यायला. ते मित्रांनो खेकडा मोठा आहे. पकड पकड त्याला पकडून घेऊयात. एक नंबर साईज भेटले. मित्रांनो फिमेल आहे आणि मोठी साईज भेटले. त्याला पण पिशवीत टाकून गेल्या.
इथं लाव. मित्रांनो बघू शकताय बघा, खेकडी पकडून आपली झालेत, भेटलेत पण फार थोडीशी भेटलेत. मी तुम्हाला दाखवीनच घरी किती भेटलेत ते, कारण पाऊस बघू शकता, पाऊस हा कंटिन्यू चालू आहे आणि पूर्ण अंधार केला नाही, म्हणजे कुठं अशी गरी वगैरे लावू शकत नाही असं हे केलं ना. आणि हे जे तुम्हाला शेती दिसते नाही चोंडे वगैरे, त्याच्यामध्ये पावसाचे आहे ना, पहिला जो पाऊस पडतो त्यावेळेला इकडे मासे चढतात, वल्गणीचे मळ्याचे, आणि खूप मासे असतात इकडे. तर असंच आपण वर जाऊयात. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो, ही मायालू आहे. हिला असा पाय वगैरे हात वगैरे मारलात ना, पायाची बघा ती मिठं जातात, ते बघा मिठं आहेत ते. हे मायालूची झाड आहे सर्व. तर असं आपल्याला वर जायचं आहे. तोंडात. तर मित्रांनो बघू शकते बघा पाऊस किती पडतोय, हे बघा. तर असं वर जायचं आहे. तर मी तुम्हाला पुढे पाऊस गेला तर मी दाखवतो पुढे. तर पाऊस आहे ना, तर आपल्याला हे शूट करायला व्यवस्थित भेटत आहे, तर ना आपल्याला चालायला भेटत आहे. मी पुढे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकता बघा, एवढे आपल्याला खेकडे भेटलेत, कारण पाऊस होता त्याच्यामुळे आपल्याला काय येताना दाखवता आला नाही. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.